तर समुद्रात मासेमारी करता गेलेल्या 2 बोटी भरकटलेल्या आहेत। वादळात 6 पैकी 2 बोटी भरकटल्याची माहिती आहे। 32 खलाशी हरवले असल्याचं देखील वृत्त आहे। मोंथा चक्रीवादळाचा फटका काहीसा राज्यातही बसताना दिसतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडे। भाग्यश्री, आपण पाहतोय मोंथा चक्रीवादळ आंध्रच्या किनाऱ्यावर येऊन धडकलं असलं तरी देखील याचा फटका राज्यातही बसतोय। जवळपास 6 बोटी ज्या मासेमारी करायला गेलेल्या होत्या त्यापैकी 2 बोटी भरकटल्या असल्याचं वृत्त आहे। यापैकी काही बोटींचा मुंबईतल्या बोटींचा देखील उल्लेख या ठिकाणी होताना दिसतोय। काय अपडेट आहे? भाग्यश्री, भाग्यश्री पर्यंत आपला आवाज पोहोचतोय। थेट जाते भाग्यश्रीकडे। लाघवी, आपण बघतोय की मोंथा चक्रीवादळ जे आहे ते अत्यंत किनाऱ्यावर येऊन धडकलेलं पाहायला मिळतंय। जवळ आलेलं आहे। मोंथा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रामध्ये देखील मोठा फटका बसलेला पाहायला। निश्चित मोंथा चक्रीवादळाचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय। या सगळ्यावर आपली नजर कायम असेलच। वळूया पुढल्या बातमीकडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।